श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तुमच्या वागण्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात, म्हणून या 10 गोष्टी लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आपल्या वागण्यावरूनच होते. आपण काय बोलतो, कसे वागतो यावरून लोक आपल्याबद्दलची मते बनवतात. आपल्या वागणुकीत असलेला शिष्टाचार, नम्रता आणि आदर यामुळे आपण इतराच्या मनात स्थान निर्माण करू शकतो, तर चुकीचे वर्तन आपली प्रतिमा खराब करू शकते. आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, इतरांकडून सन्मान मिळवायचा असेल, तर आपल्या वागणुकीत काही गोष्टीची नेहमीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण अशा 10 गोष्टीबद्दल जाणून घेऊया, ज्या आपल्या वागणुकीत असल्या तर लोक आपल्याला योग्य मान देतील आणि आपली किंमत ओळखतील. 1. सर्वांशी नेहमी आदराने वागा. तुम्ही समोरच्याशी कसे वागता यावरून तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे दिसून येतं. आदराने वागणं म्हणजे केवळ शिष्टाचार पाळणं नाही, तर समोरच्याच्या भावनांचा विचार करणं. जिथे आदर आहे तिथे विश्वास आणि सन्मानाचं नातं दृढ होतं. आदर, वय, कोणाकडे किती पैसा आहे, त्याचा समाजातील स्थान किंवा परिस्थिती पाहून देऊ नये, तर तो सर्वांसाठी समान असावा. तुम्ही एखाद्याला कसं वागवता यावरून लोक तुमच्याबद्दल मत तयार करतात. आदराने वागवणारे लोक नेहमीच लक्षात ठेवली जातात. अशा लोकांचे नातेसंबंध बळकट असतात आणि ते आपल्याभोवती सकारात्मकता निर्माण करतात. आदराने वागणं म्हणजे दुसऱ्याला सन्मान देणं आहे. कोणी तुमच्या कोणत्याही बाबतीत लहान जरी असेल तरी त्याला किंमत द्या. सार्वजनिक ठिकाणी कोणाशी वाद घालण्याऐवजी व्यवस्थित आपली बाजू मांडल्याने लोक तुमचं ऐकतात. जर तुम्ही रिक्षा किंवा बसमध्ये असाल आणि एक वृद्ध उभी व्यक्ती असेल, तर त्याला जागा देणं म्हणजे आदराचं प्रतीक आहे. 2. नकारात्मक बोलणं टाळा. तुमचे शब्द तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतात. जर तुम्ही नकारात्मक बोलत असाल तर लोक तुमच्याशी बोलायला टाळाटाळ करतात. नकारात्मक बोलणे म्हणजे फक्त वाईट बोलणं नाही, तर निराशाजनक बोलणं आणि लोकांविषयी वाईट चिंतने होय. सकारात्मक बोलणारी लोक समाजामध्ये सर्वांची प्रिय असतात. तुमचं बोलणं प्रोत्साहित करणारं आणि लोकांना उभारी देणारं असलं पाहिजे. नकारात्मक बोलण्यामुळे तुमच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतो. लोक तुमच्याशी संवाद साधताना कचरतात. हे होणारच नाही असं म्हणण्याऐवजी यावर दुसरा उपाय काय आहे असं म्हटलं तर तुमचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. जर एखाद्या सहकाऱ्यांचे चुकीचं काम केलं असेल तर तुला हे येत नाही असं म्हणण्याऐवजी तू याला असं वेगळ्या प्रकारे करू शकला असतास असं म्हणा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी हे माझ्या नशिबातच नाही असं न म्हणता माझ्या प्रयत्नामध्ये काही कमी राहिले असेल असं विचार करा. 3. आपल्या मतावर ठाम राहणं आणि समोरच्याला समजून घेण्याची तयारी ठेवणं यात मोठा फरक आहे. प्रत्येक संवादात आपल्या मताचा आग्रह न धरता समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेणंही महत्त्वाचं असतं. अति आग्रहामुळे वाद निर्माण होतात, तर समजून घेतल्याने संवाद सुधारतो. तुम्ही फोर्सफुली एखादी गोष्ट जर लोकांना सांगू लागला तर तुमचं बोलणं ऐकण्याऐवजी लोक तुमच्याहून दूर जाऊ लागतात. नात्यामध्ये तणाव निर्माण होतो, विश्वास कमी होतो आणि म्हणूनच ऐकण्याची सवय लावा. समोरच्याचं मन शांतपणे ऐका आणि त्यावर विचार करा. चर्चेत समोरच्याला मान द्या आणि तुमचं मत मांडताना त्याचंही समाधान होईल याची खात्री करा. घरगुती वादामध्ये आपला अहंकार बाजूला ठेवून शांतपणे चर्चा केल्याने लवकर निर्णय घेतला जातो. ऑफिसमध्ये मतभेद झाल्यास सहकार्याचं म्हणणे ऐकून घ्या, मगच तुमचं मत मांडा. मित्रमंडळात कोणत्याही विषयावर जबरदस्ती न करता समजुतीने वागा. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक समंजस असल्याचं दिसेल. 4. स्वतःच्या चुका कबूल करा. चुकांमधून शिकणं आणि त्या मान्य करणं म्हणजे व्यक्तिमत्वातील प्रगल्भतेचं पुढील लक्षण आहे. चूक झाल्यावरती स्वीकारणं म्हणजे आपण सुधारण्यासाठी तयारी आहोत हे दाखवण्यासारखं आहे. चुकांना नाकारण्याऐवजी त्या स्वीकारल्याने लोकांमध्ये तुमच्याबद्दल आदर वाढतो. स्वतःच्या चुका मान्य करणं म्हणजे तुम्ही नम्र आहात आणि प्रामाणिकपणे स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत आहात हे दर्शवतं. चुका कबूल करण्याच्या कारणामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुमचं व्यक्तिमत्व नम्र वाटतं. जर तुम्ही मित्राला वेळ दिला असेल आणि तुम्ही तिकडे पोहोचू शकला नाही
तर त्याच वेळेस महत्त्वाचं लक्षात घेऊन माफी मागा. घरात वाद झाल्यास, आपली चूक असल्यास कबूल करणं, शांतपणे संवाद सुरू करा. यामुळे नात्यात सुसंवाद वाढतो. 5. कोणत्याही कारणाने स्वतःचा तिरस्कार करणं थांबवा. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. स्वतःच्या दोषावर सतत विचार करत राहणे किंवा स्वतःला कमी लेखणं हा नकारात्मक दृष्टिकोन आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम करतो. आत्मविश्वासाने वागणं म्हणजे इतरांना तुमच्या किमतीची जाणीव करून देणं. स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असणे, यामुळे तुम्हाला संधी मिळाल्या तरी तुम्ही त्या स्वीकारू शकत नाही आणि इतर लोक तुमच्याबद्दल नकारात्मक मत बनवतात. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात नवीन असाल तर मला हे जमणार नाही म्हणण्याऐवजी मी शिकून ते करण्याचा प्रयत्न करेन असा दृष्टिकोन ठेवा. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. स्वतःचं कौतुक करणं शिका. तुम्ही जे काही करता तेच तुम्हाला अधिक आत्मविश्वास देईल. 6. शांतपणे निर्णय घ्या. अनेकदा घाईघाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय नेहमी परिणामकारक असतात. शांत डोक्याने घेतलेले निर्णय तुम्हाला समजूतदार आणि जबाबदार व्यक्ती म्हणून ओळख देतात. यामुळे चुकीच्या निर्णयामुळे होणारी हानी टाळता येते. तुमचं व्यक्तिमत्वही अधिक स्थिर वाटतं. लोक तुमचं मत विचारण्यासाठी तुमच्याकडे येतात. जर कोणीतरी तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला दिला तर लगेच निर्णय न घेता त्याचा अभ्यास करा. कौटुंबिक समस्यावर निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांची मतं जाणून घ्या. जर तुम्हाला नवी नोकरी स्वीकारायची असेल तर त्याचे फायदे तोटे याचा शांतपणे विचार करा. 7. लोकांची टिंगल करू नका. दुसऱ्यांची खिल्ली उडवणं किंवा टवाळी करणं हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची नकारात्मक बाजू दर्शवते. टिंगल करणाऱ्याला आतून खूपच दुःख झालेलं असतं. ते तुम्हाला समजत नाही, पण त्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधावर होतो. ज्या व्यक्तीची टवाळी केली जाते तिचा आत्मविश्वास कमी होतो. ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते. तिचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तिला अपमानित झाल्यासारखं वाटू शकतं. तुमचं हे वागणं असंवेदनशील असतं. अशा वागण्याने तुम्हाला समाजात आदर मिळणार नाही. दुसऱ्याच्या कमकुवत गोष्टीवर टीका करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या. तुमच्या शब्दामुळे एखाद्याचा आत्मविश्वास वाढत असेल तर ते तुमच्या चांगल्या वागण्याचं द्योतक आहे. जर एखाद्या व्यक्तीचं बोलणं चुकीचं असेल, उच्चार बरोबर नसतील तर त्याची टिंगल न करता योग्य प्रकारे ते कसं बोलायचं याबाबत मार्गदर्शन करा. जर कोणी नवीन गोष्ट शिकत असेल तर त्याच्या चुका हसण्यावरी नेऊ नका. त्याला प्रोत्साहित करा. कोणाचं दिसणं, पोशाख किंवा आर्थिक स्थिती यावरून त्याला कमी लेखू नका. 8. दुसऱ्यांना मदत करा. तुम्ही दुसऱ्याच्या अडचणीत मदतीचा हात दिला तर त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावरच होतो, पण समाजात तुमची चांगली प्रतिमा तयार होते. मदतीचा अर्थ फक्त आर्थिक स्वरूपात नसतो, तर भावनिक आधार, मार्गदर्शन आणि वेळ देणं हे देखील महत्त्वाचं असतं. यामुळे आपलं व्यक्तिमत्व समाजासाठी उपयोगी वाटतं. शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीच्या किरकोळ कामामध्ये मदत करा. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ द्या किंवा मार्गदर्शन करा. तुमची लहानशी मदत ही खूप मोठा परिणाम करू शकते. यामुळे लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करतात आणि तुमचं नाव समाजात चांगल्या व्यक्तीच्या यादीत घेतलं जातं. 9. इतरांचं मत आणि सल्ला ऐका. इतरांचं मत ऐकण्याची तयारी ठेवणं म्हणजे नम्रतेचं प्रतीक आहे. प्रत्येकाला वेगळा अनुभव आणि ज्ञान असतं. त्याचा उपयोग तुमच्या निर्णयामध्ये होऊ शकतो. लोकांना तुमचं ऐकणं आवडतं आणि यामुळे त्यांना तुमचा आदर वाटतो. इतरांची मतं ऐकल्याने तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळतो. निर्णय घेण्यात अचूकता येते. तुमचं व्यक्तिमत्व लोकांना विश्वासार्ह वाटतं. जसे कुटुंबातील मोठ्यांचा अनुभव जाणून घेऊन निर्णय घेण्यामुळे समस्या सोडवणं सोपं होतं. कार्यालयात सहकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत. मित्रांच्या मतावर विचार करून त्यांचं योग्य ते स्वागत करा. जेव्हा तुम्ही इतरांचं मत ऐकता तेव्हा तुम्हाला सन्मान मिळतो आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. यामुळे तुम्ही एक समजूतदार आणि सहनशील व्यक्ती म्हणून ओळखले जाता. 10. आपली वचन केलेले वायदे पूर्ण करा. तुमच्या शब्दावरची निष्ठा हे तुमचे व्यक्तिमत्व कसं आहे हे ठरवतं. तुम्ही दिलेले वचन पूर्ण न केल्यास लोकांचा तुमच्यावर विश्वास कमी होतो. वचन पाळणं म्हणजे तुम्ही जबाबदार आणि प्रामाणिक आहात.
हे सिद्ध करणं. एखाद्याला कामाचं आश्वासन दिल्यास ते वेळेवर पूर्ण करा. घरातील जबाबदाऱ्या घेतल्यास त्या व्यवस्थित पार पाडा. मित्रांनो, तुमच्या वागण्यावरूनच तुमची किंमत ठरते हे केवळ वाक्य नसून जीवनाचा महत्त्वाचा नियम आहे. आपल्या वागणुकीतून आपण आपल्या प्रतिमा तयार करत असतो. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक निर्णय हा आपल्या मुलांचा आरसा असतो. वागण्यात सुसंवाद, नम्रता आणि जबाबदारी असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमचं कौतुक करतात आणि तुमच्या सल्ल्यांना किंमत देतात. चांगल्या वागणुकीमुळे नाती टिकतात, कामात यश मिळतं आणि समाजात आदर मिळतो. लोक तुमच्याशी संवाद साधायला उत्सुक असतात. वागण्यातील छोट्या छोट्या चुकामुळे आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात, हे विसरू नका. म्हणूनच प्रत्येक वागणुकीत सकारात्मकता, सहनशीलता आणि समजूतदारपणा ठेवणं गरजेचं आहे. इतरांबद्दल आदर बाळगा, त्यांचं मत ऐका, मदत करण्याची सवय लावा. तुमच्या वागणुकीतून तुम्ही इतरांना काय देत आहात हे अधिक महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आदर, प्रेम आणि प्रामाणिकपणा देत असाल तर तुम्हाला तेच परत मिळतं. त्यामुळे तुमचं वागणं इतकं चांगलं ठेवा की तेच तुमची ओळख बनावं. जीवनात तुमच्या व्यक्तिमत्त्वाची किंमत फक्त पैशाने नव्हे तर तुमच्या चांगुलपणाने, नम्रतेने आणि प्रामाणिकपणाने ठरत असते. योग्य वागणं केवळ इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही महत्त्वाचं असतं. आदराने वागा, सकारात्मकता ठेवा, इतरांना मदत करा आणि स्वतःला सुधारत राहा. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व उजळेल आणि तुम्ही समाजात एक आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जाल. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.